काल आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची झाली अवकाळा. राम राम भावांनो, काल रात्री ना असला खतरनाक पाऊस आला ना, डायरेक्ट शेतकऱ्यांचं नुकसान करून टाकलं. आणि वारा तर इतका होता ना, माझ्या मित्राची डायरेक्ट मक्काच झोपून गेली. आता आहे ना, आम्हाला बघायचं होतं की आमचं किती नुकसान झालंय, म्हणून चाललो होतो आम्ही शेतामध्ये. थोडंसं पुढे चाललो होतो की परत तशी साल दिसली मक्काची. मक्कावाल्याचं तर काही एवढं झालं नसेल, पण गावावाल्याचं डायरेक्ट सापाटाच झाला असेल भाऊ. आता आपल्याला हे बघायचंय की आपल्या शेतामध्ये ना किती नुकसान झालंय. आमच्या शेताच्या साईडला आहे ना एवढा काही पाऊस नव्हता होईल, पण तरी पण कांद्याला आहे ना पाणी लागलं. या पावसाचा परिणाम आहे ना कांद्यावर आता नाही दिसणार, कारण की कांद्याला आहे ना आता काहीच नाही होणार, पण काही दिवसांनी ना सडत जातील. हा, एक गोष्ट तर मी चांगलीच केली होती. पाऊस यायच्या आधी ना आपले सगळे कांदे ना झाकून टाकले होते, म्हणजे या कांद्याला काहीच नाही झालं. मग आता सगळे कांदे ना आपल्याला उघडे करायचे, कारण की त्याला पण ऊन लागलं पाहिजे ना थोडंफार. खूप जण बोलत होते की शेतीचेच ब्लॉग येत आहे राव नुसते. आता आम्ही शेतकरी म्हटल्यावर शेतीचेच ब्लॉग येणार ना. सगळे कांदे तर उघडे करून दिले ते. आता निघावं म्हटलं घराकडे. घरी जाऊन पण कोणतं नवीन काम भेटेल ना त्याचा काही अंदाज नाही भाऊ. आता माझ्या घरचे ना मला कधी काम सांगता. घरी आलो होतो आणि नुसत्याच जेवण वगैरे केलं होतं, तर लगेच जायचं म्हणे दुसऱ्या शेतामध्ये. मग मी पण म्हटलं चलो काय राव, दुसऱ्या शेतामध्ये आलो आणि माझ्या आधी नाही माझे मित्र हजर होते भाऊ, आणि ते पोहत होते. मग त्यांना म्हटलं तुम्ही पोहा, मी ना माझं काम करतो. काय ना भाऊ, आधीच माझ्या मागं 7:30 गेले, त्याच्यात आपला रिकाम काम नाही व्हावं म्हटलं. आता आपली ना कोथंबीर काढायला येले, मग काय तिला काढायचं होतं आणि डायरेक्ट टाकायचं होतं हाळामध्ये. मग हाळामध्ये नेऊन टाकतो मी. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन अशाच ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.